दिवाळी हे आहे. दिवाळीच्या वेळेला काय असतं, तर प्रकाश असतो. जिकडे तिकडं दिवे असतात, पणत्या असतात, आत प्रकाश असतो, बाहेर दिवे लागलेले असतात आणि रंगीबेरंगी अशा प्रकारच्या लाईटच्या माळा लावलेल्या असतात, घरं सजवलेली असतात, लोकांची गडबड चालू असते आणि तर फटाके वाजतात. तर किती आनंद, त्याला दिवाळी म्हणतात. मग खरी दिवाळी कोणती, तर साधू संतांची दिवाळी कोणती असते, तर हेच आपण वैकुंठ ज्याला काय म्हणतो, तर वैकुंठ श्रीहरींच्या कृपेनं काय झालं, तर तो आत्मानंद भोगायला मिळणं, नाही का, एक कोटी जन्माचं पुण्य आहे. कोटी जन्माचं पुण्य. आनंद तिथीचा मुखिया शिवाच्या, बैरे ऐकते कानी रे. हा आनंद कसा आहे, हा प्रेम किंवा आनंद, प्रेम नाही बोलता सांगता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. तर तो आनंद काय होतो, सर्वांग त्या आनंदानं भरून जातो. आनंद म्हणून हा अनुभवाचा विषय आहे, हा बोलण्याचा विषय नाही, सांगण्याचा विषय नाही. आणि म्हणूनच बाबा सांगायचे पहा, वजर बाबा म्हणायचे काय, हा खरंच म्हणजे देवाची कृपा ज्याला आपण म्हणतो पहा. आणि अशा प्रकारचा सत्संग मिळणं, जिथं ज्ञानाची गंगा वाहते आणि जिथं भक्तीचा काय झालेला आहे, तर भक्तीचा म्हणजे असा पावसाचा तिथं वर्षाव जिथं होतो. आणि असं कोटी जन्माचं पुण्य जेव्हा फळाला येतं, तेव्हा असं काय होतं, भगवंताचं गुणगान आपल्याला ऐकायला मिळतं. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. खरंच बाबांनी, आणि ह्या जगामध्ये तर दुःखच भरलेलं आहे. जग कसं आहे, प्रचंड दुःखानं भरलेलं आहे. आणि इथं सुख फक्त म्हणजे देवाच्या नामामध्ये, भक्तीमध्ये सुख आहे, सत्संगामध्ये सुख आहे. आनंदाचा अशा प्रकारचा सोहळा, ज्ञानाचा सोहळा, भक्तीचा सोहळा, ब्रह्मज्ञानाचा सोहळा, असे सगळे संत एकत्र येतात आणि त्या ज्ञानाची, आनंदाची देवाणघेवाण करतात. आणि म्हणून कसं आहे, ते मुक्तच आहेत, नाही का. आणि म्हणून मुक्त होणं कसं आहे, तसं जर पाहिलं ना, तर एवढं पुण्य करतात स्वर्गीचे अमर, स्वर्गात एवढं पुण्य करतात, एवढं पुण्य करतात आणि स्वर्गामध्ये जातात. परंतु आपले संत काय का, आणि संतांचा जे संत आपलं साधंसुद्धा जीवन जगले, ज्यांनी पुण्य केलं नाही असं, परंतु साधंसुद्धा जीवन जगले, पण स्वर्गांचे देव त्यांच्या सुखाचा, आनंदाचा हेवा करतात बरं का, हेवा करतात. आणि हे ज्यांना कळेल, आणि म्हणून पहा, त्याच्यासारखा अहो तो देवांचा देव असतो पहा, जो देवाचं नाम घेतो. आणि म्हणूनच आता भाऊने सुद्धा प्रमाण सांगितलं, असतं मी सगळ्यांनी सांगितलं, जैसा मी अनंतानंदो, जैसाच सत्य सिंधू, तैसेची ते भेदू रे म्हणजे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये फरक नाही. मी म्हणजे माझे भक्त आणि भक्त म्हणजे मी आहे. माझ्यात जसा काय असतो ज्ञानाचा प्रचंड समुद्र आहे, आनंदाचा समुद्र आहे, प्रचंड सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे, तशाच प्रकारे माझ्या भक्ताच्या ठिकाणी सुद्धा आहे. अनुभव काय, आनंद काय, त्यांच्याजवळ सुद्धा काय आहेत. म्हणून बाबा म्हणायचे पहा, आता का आपल्याला याची किंमत कळत नाही, नाही का, आपल्याला किंमत कळत नाही, परंतु संतांचे शब्द साक्षात अनुभवानं चिंब होऊन आलेले असतात. काय असतात, आनंद साक्षात आनंदाचं रूप घेऊनच आलेले असतात. आणि म्हणून ते काय म्हणतात पहा, तर बाबा म्हणायचे, तर करील ते काय, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय, करील ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्ध अंगी, परी पाहे बीज शुद्ध अंगी, न घडे ते घडे नील उगले. जे कधीच कुठं घडू शकत नाही, जे घडणं अशक्य आहे, जिथं मोठमोठ्या देवतासुद्धा जे करू शकत नाही, नाही का, तर त्या गोष्टीसुद्धा का होतात, जे भक्तांनी खरंच आनंदाचा सोहळा असतो. आणि भक्ताला पाहिल्यानंतर देवाला सुद्धा काय होतं, आनंदाचा अशा प्रकारच्या उकळे देवाला फोडतात. देव भक्त जेव्हा एकत्र येतात, तिथं काय होतं, तर आनंदाचा असा पाऊस त्या ठिकाणी पडत असतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तो का म्हणे भाग्य,
आणि तुम्हाला सांगतो पहा की श्रीमंतीमध्ये सुख नाही, पैशामध्ये सुख नाही, राजवैभवामध्ये सुख नाही, आनंद नाही, नाही का? किंवा जगातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये सुख नाही का? कितीही अगदी सगळ्या जगानं आपल्यावर डोक्यावर घेतलं, फुलांचा वर्षाव केला, हत्तीवरून आपल्या मिरवणुका काढल्या, आपल्या नावाचा जय जयकार केला आणि हजारो लोक आपल्या सेवेला मागं पुढे जरी असले तरी ह्या जगामध्ये सुख नाही. परंतु एक कसं तर एक फक्त त्या देवाचं दर्शन झाले काय म्हटलेलं आहे तर हां तर पहा आता मागे हां तर पहा म्हणजे मागील परिहार पुढे नाही शिण झाली या दर्शन एक वेळा. त्या भगवंताचं एका क्षणाचं दर्शन काय होतं, अर्जुनाचा रोम रोम भजन करत होता. एक एक आनंदाचा कण, आता देहातला एक एक कण, रक्ताचा एक एक थेंब काय झाला होता, आणि फुलं जशी उमलावीत तशा प्रकारचा देहाचा कण आनंदाने फुलून जातो. देहामधला रक्ताचा एक एक जो थेंब असतो तो सुद्धा काय होतो, त्याला सुद्धा आनंदाच्या उकळ्या पडतात, नाही का? आणि म्हणून पहा तर संत एक देवापेक्षाही पहा देव हे देव असतात परंतु संत नसतात, नाही का? देव हे देव असतात परंतु संतत्व त्यांच्या ठिकाणी नाही. आणि संतांचा आनंद भोगण्यासाठी संतांना देवाकडे जावं लागत नाही, तर देव संतांकडे येतं. कशाकरता? हा आनंदाचा सोहळा भोगण्यासाठी. आणि म्हणून या आनंदाचं वर्णन कोणी करू शकत नाही, नाही का? आनंदाचं वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून ज्यांना कळलं ते सर्वस्वाचा त्याग करतात. तुम्हाला मी खरं सांगतो, सर्वस्वाचा त्याग करतात, सगळा देह त्यांचं काय करतो. आणि म्हणून शांतमाई काय व्हायच्या, धपाधप पडायच्या. ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी. मुले मदिरा खाई मदिरानंदे नाचे गाई. जेणे ब्रह्मानंद शिबिला आहे तो केविराई आवडीला. जो दारू पितो ती नशा त्याला वेड करते, धुंद करते, नाही का? त्याला जगाची शुद्ध राहत नाही. आणि ज्यानं ब्रह्मानंद सेवन केलेलं आहे त्याचं वर्णन साक्षात देवसुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून पहा, वाकुल्या जाऊ उत्तम लोका, वाकुल्या जाऊ ब्रह्मलोका, नाही का? अशा प्रकारची त्याची स्थिती असते. आणि म्हणून कसं आहे तर आणि दुसरं नकोच. आपण जेव्हा सगळं टाकतो, नाही का? दासबोधामध्ये समर्थ आपल्या शिष्याला सांगतात, काय करतो, मला सगळं नाशवंत दे आणि मी तुला काय करतो, सगळं शाश्वत देतो. सगळं घाणेरडं दुःखानं भरलेलं आणि असं नासकं तुसकं जे आहे तुझं ते सगळं मला दे आणि मी तुला काय करतो, करकरीत आनंदानं भरलेलं अशा प्रकारच्या वस्तू मी तुला देतो. पाहिजे का? म्हणजे संत आपल्याकडून काय घेतात तर सगळे जे घाणेरडं आहे, दुःखानं बरबटलेलं आहे, ज्याच्यावर विनाशाचं पांघरून आहे, ते संत आपल्याकडून घेतात. परंतु आपल्याला मात्र काय देतात त्याच्या मोबदल्यात, तर आनंदाचे सुख सोहळे ते आपल्याला देत असतात. आणि म्हणून काय मागील परिहार पुढे नाही शिण झाली दर्शन एक वेळा. आणि म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरी, गोड तुझे रूप. परंतु कसं, जेव्हा चित्त काय होतं, मोकळं होतं, अहो त्याचं सगळा देह भजन करतो, सगळा देह भजन करतो, मुख त्याचं भजन करतं, त्याचे डोळे त्याचं भजन करतात. आणि म्हणून त्या भजनामध्ये तो काय होतो, भजनामध्ये तो काय होतो, दंग होऊन जातो. आणि ही खरी आनंदाचा उच्च अशा प्रकारचा तो क्षण असतो, आनंदाचा उच्च क्षण असतो. आणि म्हणून तो शब्द गगनी न मावे, कोणता तो अनुहत शब्द गगनी न मावे आणि त्याचे नादे भवशून्य होई, असा त्याच्या बुद्धीमध्ये अंतःकरणात तो शब्द घुमू लागला.
काय अणहोत शब्द गगनीन मावे आणि त्याचे नादे भवशून्य होय. आणि मग तो त्याच्या अंतःकरणात तो अणहोत शब्द घुमू लागला की तो काय करतो, अंतःकरणाच्या जे बंद आहे ते सगळे फोडतो आणि सगळ्या जगाला व्यापून टाकतो आणि सगळ्या जगभर आनंदाचा काय करतो, वर्षाव तो करत असतो. म्हणून अनहोत शब्द गगनीन मावे आणि त्याचे नादे भवशून्य होई. जग शून्य होणं, नाही का. जसं अहो साधे पशु पक्षी नवरा बायको सुद्धा का होतात, त्या प्रेमामध्ये का होतात, जगाला विसरतात. आणि मग देवभक्ताची गाठ पडते तर तेव्हा तो प्रेमाचा उत्कट अशा प्रकारचा आकाशाची उंची कमी पडेल, आनंदाचा असा उच्च तो क्षण असतो. आणि म्हणून तो क्षण काय आहे तर रासक्रीडा. तर त्या रासक्रीडा म्हणजे कधी संपत नाही. ते रासक्रीडा अशी असते ना. आणि म्हणून असा तर त्याच्या वाट्याला, त्याच्या भाग्याला तो अशा प्रकारचा काळ येतो. पण म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर अवघड. एक फक्त काय करावं, आपण जेव्हा गुरुशी अनन्य होतो, आपली सगळी अक्कल, टांग्याचा दृष्टांत आपल्याला माहिती, त्यांनी काय केलं, फक्त अक्कल गुंडाळून ठेवली, सगळी अक्कल गुंडाळून ठेवली. आणि अक्कल गुंडाळून ठेवावं लागते तेव्हाच त्या परमात्म्याची प्राप्ती होते, नाही का. आपली अक्कल, आपलं ज्ञान, आपला शहाणपणा, आपला मोठेपणा सगळं काय करावं लागतं, गुंडाळून ठेवावं लागतं, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर व्यासांनी काय केलं पहा, ब्रह्मज्ञान जरी कळे एकदशी तात्काळ गळे अभिमान. अभिमान टाकायचा आहे, मोठेपणा टाकायच्या, इच्छावासना टाकायच्या. आणि मग देवाचं भजन सुरू झालं आणि मग सगळं काय होतो, सगळं जग त्या आनंदाने भरून जातं. त्या परब्रह्म म्हणजेच आनंद, त्या आनंदाने भरून जातं. मी माझी तिथं आठवण सुद्धा, मी माझं काय होतं विरून जातं, नाही का. आणि मग असा तो वेणूचा नाद आपल्याला माहिती येतो, मी अभंग म्हणता, नाही का. मग तसाच त्या गवळणीने दुसरा अभंग सांगितलेला आहे, भुलविले 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 वेणुनादी, भुलविले 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 वेणुनादी, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, भुलविले 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 वेणुनादी. काय मग अशा प्रकारचं काय होतं तर त्या भगवंताचा वेणू जेव्हा तो ऐकतो, मग तेव्हा काय होतो, अशा प्रकारे त्याची धुंद अशी स्थिती होते. परंतु पहा, हे म्हणावं तर असं सोपंच आहे, अहो खूप खूप सोपं आहे, नाही का. परंतु विचार करावा लागतो आणि हे टिकून ठेवावं लागतं, नाही का. जसं आपण पाणी आणतो, वस्त्रामध्ये आणलेलं पाणी हे किती वेळ राहतं, परंतु हांड्यामध्ये आणलेलं पाण्यातला थेंब गळत नाही. परंतु वस्त्रामध्ये आपण जे पाणी आणतो ते पाणी किती वेळ राहतं. तशा प्रकारे आपल्या बुद्धीमध्ये हा परमात्मा आपण धारण करायचा आहे, एक विचार करायचा आहे. साधी गोष्ट, पोरीचं लग्न झालं का पोरीला त्या काय आहे त्या माहेरचा विसर पडतो, सासरमध्ये रंगून जाते. मग तसा तो भक्त एकदा देवाचं नाम मिळालं का त्या देवाच्या नामामध्ये रंगून जातो, देवाच्या प्रेमामध्ये रंगून जातो. आणि म्हणून पहा, ही जी वचनं आहेत ना, तर ही वचनं सत्य वचनं आहेत, नाही का. ही वचनं सत्य आहे. आणि हे कोड अनेकांना पहा, मागा भाऊनी सांगितलं, हे कोड कसल्याही परिस्थितीत हे कोड सुटत नाही, नाही का. हे कोढं आहे, देव तिकडं आणि भक्त इकडं. जेव्हा देवभक्ताची गाठ पडते, नाही का. आणि म्हणून तो कोटी जन्माचा काय असतो तर तो भाग्याचा काळ असतो, कोटी जन्माचा. म्हणून आज फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, नाही का. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, आणि कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आणि ते परब्रह्म कसं आहे, सावळं परब्रह्म आहे. प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा त्या परब्रह्माचं वर्णन केलं जातं
तर तेव्हा तो सावळा, नाही का. लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा, नाही का. पाहुनी रघुनंदन सावळा. किंवा अजून काय म्हटलेले आहे पहा, सावळे काय, हा, सावळे रुपळे चोरटे चित्ताची, नाही का. आणि म्हणून असं कितीतरी प्रत्येक शब्द ब्रह्म म्हणलं का तिथं सावळा शब्द येत. सावळा सुकुमार मदनाचा पुतळा रविश, हा आहे. असं भगवंताचं वर्णन म्हणजे अशाच प्रकारचं येईल. आणि म्हणून पहा, तो जो विठ्ठल आहे ना, तर त्या परमात्म्याचे अनेक आपण फोटो पाहिले, परंतु त्या पंढरीचा विठ्ठल मात्र काय आगळा वेगळा आहे. त्याला मानवी रूप नाही, त्याच्या तोंडावर मानवाच्या भाव नाहीत, नाही का. आनंदाचे भाव नाहीत, दुःखाच्या छटा नाहीत, किंवा कसलीही जाणीवेची तिथं कोणतीही कला आपल्याला जाणवत नाही. तर निर्गुण निराकार अशा प्रकारचं ते परब्रह्म आपल्याला जाणवतं, नाही का. अनेक मूर्ती पहा, आणि त्या पंढरीच्या विठ्ठलाची मूर्ती जर पाहिली तर आपल्या अशा प्रकारची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, आता सांगितलं की आज पिटले माझे कोडे भोवत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, आली इंगळे संतांची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर हे अत्यंत भाग्याचा काळ आहे. देह जावो 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 येची घडी, पण पाय हरीचे न सोडी. रंगून जायचं आहे, नाही का. जेव्हा आपण देहाला विसरतो, जगाला विसरतो आणि त्या भक्तीमध्ये रंगून जातो, तेव्हा त्या खरा आपल्याला तो आनंद प्राप्त होतो.